आता बघूयात इतरही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। ओबीसींच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। न्यायिक कारणास्तव याचिकांवर आता 6 ऑक्टोबरपूर्वी सुनावणी अशक्य। तर आरक्षण गेल्याच्या भीतीने आत्महत्या रोखण्यासाठी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची याचिकेतनं मागणी। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, जातीपातीचं नात्यागोत्याचा विचार करू नका। आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा टोला। डोंबिवलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याच्या प्रकरणी राहुल गांधींचा प्रकाश पगारेंना फोन। तर अन्यायाविरुद्ध लढत राहा, घाबरू नका म्हणत पगारेंना दिला धीर। नवरात्रीत दांडिया खेळून वाटोळं केलं, दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। तर संभाजी भिडे हे महान आहेत, संभाजी भिडेंच्या याच वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला। प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेरमधील मालमत्तेची ईडीकडून तपासणी। तर फतेपूरमधील मालमत्तेची ईडीकडून तपासणी। मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रांसह इतर बाबींची ईडीकडून चौकशी सुरू। हनी ट्रॅप प्रकरणामुळे प्रफुल्ल लोढा चर्चेत आले होते। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणामध्ये त्यांना अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। समीर वानखेडे बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात। नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका। वानखेडे संबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा दावा। उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। रश्मी ठाकरेंकडून ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचं दर्शन आणि महाआरतीही संपन्न।